राखी म्हणजे फक्त हातावर बांधलेला एक धागा नाही. तो धागा असतो एका नात्याचा, लहानपणीच्या असंख्य आठवणींचा, भांडणांचा, मस्करीचा आणि आयुष्यभर एकमेकांच्या पाठीशी उभं राहण्याच्या भावनेचा. लहानपणी भाऊ बहिणीचं नातं म्हणजे काय? कधी छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं, तर कधी एकमेकांची तक्रार आईबाबांकडे करणं, तर कधी चोरून एकमेकांना मदत करणं. तू माझं हे घेतलंस आई, त्याने मला मारलं बघ, असं म्हणत भांडणारे हेच भाऊ बहीण मोठे झाल्यावर मात्र एकमेकांसाठी सगळ्यात आधी उभे राहतात. रक्षाबंधनाचा दिवस आला की बहीण भावाच्या हातावर राखी बांधते, पण त्या राखीत फक्त संरक्षणाची अपेक्षा नसते. त्यामध्ये एक भावना असते. तू कुठेही असलास, कितीही मोठा झालास, तरी आपलं हे नातं असंच कायम राहू दे. आणि भावासाठी ही राखी म्हणजे फक्त एक धागा नसतो. बहिणीच्या चेहऱ्यावरचं हसू, तिच्या सुखाची काळजी, तिला आयुष्यात कधीच एकटं वाटू नये, हीच त्या नात्याची खरी किंमत असते. पण आजच्या काळात रक्षाबंधन साजरं करताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायला पाहिजे. राखी बांधली म्हणजे फक्त भावाने बहिणीचं रक्षण करायचं असं नाही. भाऊ असो किंवा बहीण, एकमेकांच्या सुखदुःखात साथ देणं, एकमेकांचा आदर करणं, गरजेच्या वेळी एकमेकांसाठी उभं राहणं, हेच खरं रक्षण. महागडी राखी, मोठी भेटवस्तू किंवा मोठे खर्च यापेक्षा कधीकधी एक छोटंसं वाक्य जास्त मौल्यवान असतं. काहीही झालं ना तरी मी तुझ्यासोबत असेल. कारण काळ बदलतो, नोकऱ्या बदलतात, घरं बदलतात, कधीकधी अंतर वाढतं. बालपणापासून सोबत असलेलं हे नातं मात्र मनाच्या एका कोपऱ्यात कायम तसंच राहतं. म्हणून या रक्षाबंधनला राखी बांधताना फक्त धागा बांधू नका, तर एक सुंदर आठवण बांधा.